नमस्कार. मी स्वाती नितीन काकड. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आमच्या घरात बाप्पाचे आगमन झाले. खूप दिवसांपासून माझी इच्छा होती की माझ्या घरी बाप्पा यावे, पण नितीन प्रत्येक कारणावरून नाही म्हणायचे. आपण बघू, नवीन घर झालं की करू. ह्यावर्षी मी घर घेतलं तर माझी खूप इच्छा होती गणपती आणावे. गणपती बसवण्याच्या दिवशी सकाळीपर्यंत नितीन नाही नाही म्हणत होते. नंतर अचानक तयार झाले. मग मी पटापट रांगोळी काढायला घेतली. अशी खूप सुंदर अशी गणपतीची चित्र काढले. नंतर पावलं काढली, स्वस्तिक काढलं आणि मोदक तयार करायला घेतले. मोदक मस्तपैकी खोबरं आणि साखरेचं मस्त खिरापत तयार करून गव्हाचे मस्त मोदक तयार केले आणि पटापट घरातलं आवरलं. आणि मग आम्ही निघालो होतो गणपती घेण्यासाठी. त्यात शिवबा फार त्रास देत होता. मग शिवबाचं देखील आवरलं. गणपतीची तयारी थोडी नसते, खूप काही करावं लागतं. आणि मग मोदक बिदक करून घेतले छान असे. आणि मग ते तळले आणि तयारी करताच बरेचसे 2-2.5 तास आमचे त्यात गेले. आणि नंतर मग शिवबाची तयारी केली. त्याला त्याच्या मावशीने कुर्ता आणि पायजमाचा सेट दिला होता, तो त्याला घातला. त्याची तयारी केली. त्याच्या पप्पांनी देखील कुर्ता घातला. मग मी पण माझ्यासाठी साडी बघितली, लाल रंगाची साडी बघितली आणि ती साडी मग मी घातली. आणि मग आम्ही सर्व घर झाडून पुसून, फरशी वगैरे, लादी वगैरे पुसून आणि मग आम्ही काहीही प्रायर आमचं तयारी नव्हती आणि आम्ही मग गणपती घेण्यासाठी निघालो. आणि नंतर मग आम्हाला त्यांच्या मित्रांच्या घरी पण जायचं होतं. त्यांना पण गणपती बाप्पा आणायचं होतं. ते नाशिकमध्ये नवीन आहेत. मग त्यांना सोबत घेऊन आम्ही गणपती घेण्यासाठी गेलो. मग थेट निघालो गणपती घेण्यासाठी. शिवबाला फार आनंद झाला होता. त्याला सांगितलं होतं गणपती बाप्पा घरी आणायचे आहेत, तर त्याचं हेच खुलून निघाला. तर रस्त्याने तो सगळीकडे गणपतीचे स्टॉल बघत चालला होता, मिरवणुका बघत चाललेला होता. असं मस्तपैकी आम्ही अशी तयारी करून गणपती घेण्यासाठी मार्केटमध्ये निघालो. तिथे गेल्यावर आम्ही जवळपास 2-2.5 तास गणपती बघत फिरलो. मोठ्या गोडाऊन्समध्ये पण बघितले, पण सगळीकडे गणपती बुक होते. आणि आम्ही अचानक ऐनवेळी गणपतीच्या बसवण्याच्या दिवशीच आमचं ठरलं की आता गणपती बसवायचा, तर आम्हाला गणपतीसुद्धा भेटत नव्हते. मग शेवटी एक ठिकाणी 2 तासानंतर गणपती बाप्पा आवडले. आम्ही ते गणपती बाप्पा घेऊन घरी निघणार तर त्याच वेळी शिवबा झोपी गेला. मग नितीनने खूप पाऊस पण होता. मग बाप्पाला आम्ही पुढच्या सीटवर बसवलं आणि त्यानंतर मी आणि शिवबा मागे बसलो. अशा प्रकारे आम्ही आमचे बाप्पा घेऊन आमच्या नवीन घरी निघालो. बाप्पा आमच्या घरी येण्यासाठी तयार झाले. चला तर मग बघू घरी गेल्यावर काय होतं आहे. अशा प्रकारे आम्ही बिल्डिंगच्या खाली आलो. बाप्पाला घेऊन निघालो, पण शिवबाच झोपी गेलेला. त्यामुळे आम्ही दोघंच गणपतीच्या जय जयकार करत बाप्पाला वरती घेऊन आलो. नंतर मग खाली जे दादा राहतात त्यांना वरती बोलवलं की आम्हाला बाप्पाला घ्यायचं आहे घरात, 2 मिनटासाठी या. शिवबाला मग मी आत नेऊन घरात झोपवलं. तोपर्यंत हे बाहेरच थांबलेले. आणि मग बाप्पा असे आले. बाप्पांवरनं भाकरीचा तुकडा ओवाळला. मग नंतर भाकरीचा तुकडा ओवाळून तो बाहेर टाकला आणि मग बाप्पांना असं औक्षण केलं, बाप्पांना ओवाळलं आणि घरात घेऊन आलो. बाप्पा आल्याचं मला फार इतकी मनापासून इच्छा होती की बाप्पांनी यावं माझ्या घरात. असं वाटत होतं की बाप्पा का माझी परीक्षा बघताय, त्यांना घरी यायचं नाही माझ्या. पण आलेच शेवटी. खूप प्रयत्नांनी संध्याकाळी 5 वाजले तरी आमचे बाप्पा भेटत नव्हते. आम्हाला शेवटी भेटलेच आणि आम्ही मग त्या बाप्पाला घेऊन आलो. मग बाप्पा बसवायला थोडा वेळ होता. आमचं थोडं डेकोरेशन काहीच केलेलं नव्हतं. मग करण्यात वेळ गेला. मग आम्ही असे शिवबासोबत आणि बाप्पासोबत असे फोटो काढले साईड बाय साईड. मग तोपर्यंत त्याचे पप्पा बाप्पाची तयारी करत होते. आणि मग शिवबाला इतकं बाप्पाचं आकर्षण वाटत होता की तो सारखा त्या बाप्पाच्या मूर्तीला असं निहाळत होता आणि खूप असं याच्याने बघत होता की काय हे बाप्पा असे कसे घरी आले, असं कधी आपल्या घरात आणलेलंच नाही. त्याच्यासाठी नवीनच होतं ते.
आणि मग तो सारखा त्या बाप्पाला हात लावत होता, असे तोंडावरनं हात फिरवत होता, गोंजारत होता आणि त्यांची पप्पी घेत होता, त्यांना मुआ देत होता. आणि म्हणजे काहीच विचारू नका, त्यांची ती पियानो होता त्याच्यातनं गाणं वाजवून दाखवत होता. त्याला वेगळंच काहीतरी आकर्षण वाटत होतं बाप्पाचं. आणि खरंच लहान मुलांना काहीतरी वेगळंच हे राहतं बाप्पाबद्दल, असं वाटलं मला, त्याच्याकडे बघून जाणवलं. आणि बाप्पाची आणि त्याची ती मस्ती चाललेली. मग त्याचं थोडं त्या याच्यात आम्ही फोटो वगैरे काढले आणि खेळला तो पण बाप्पासोबत. तोपर्यंत आम्ही तयारी करून घेतली. नंतर थोडंफार डेकोरेशन झाल्यानंतर आम्ही पूजेची तयारी केली. घरातल्या गणपतीला आम्ही अभिषेक वगैरे केला. दूध, दही आणि पंचामृताने स्नान घातलं, मधाने स्नान घातलं आणि बाप्पाचे छान अभिषेक करून बाप्पांना वरती याच्यावर बसवून दिलं, विड्याच्या पानावर बसवलं आणि तिथेच आमचे बाप्पा पण विराजमान केले. आणि त्यांना हळदी कुंकू गुलाल वाहिला, त्यांना माळ अर्पण केली, त्यांच्या गळ्यात माळ घातली. मग मी दुर्वाची जुडी देखील लावली. त्यांना जानवं घातलं नितीनने, जानवं घातलं. छोट्या गणपतीला पण जानवं घातलं. आणि मग अशा प्रकारे कापसाचं वस्त्र देखील आम्ही गणपती बाप्पांना अर्पण केलं आणि मग माळ वगैरे घातली. अशा प्रकारे आमचे बाप्पा इतके छान मस्त विराजमान झाले होते. मग आम्ही मस्तपैकी आरती वगैरे केली गणपती बाप्पांची. त्यात शिवबाला इतका आनंद झाला, तो मस्तपैकी असं टाळ्या वाजवत होता. कधीच त्याने असं टाळ्या वाजवलेल्या गणपतीच्या आरतीला. बरोबर काय माहिती त्याने त्याच्या हातातली खेळणी ठेवून तो मस्त टाळ्या वाजवण्यात व्यस्त झाला होता. मस्त गणपती बाप्पांना आरती हे तो एन्जॉय करत होता खूप सारं. कारण असं घरात असं मस्त मोठा हे फेस्टिवल कधी त्याने बघितलंच नव्हतं दिवाळीशिवाय. आणि दिवाळीला त्याला काही समजतही नव्हतं. तर हे त्याच्यासाठी फार नवीन होतं गणपतीचं आकर्षण. त्यामुळे त्याला पण फार मस्त